हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक. तर मागच्या भागात तुम्ही पाहिलीत पुणे ते सापुतारा ही जर्नी आणि ह्या भागात आपण पाहणार आहोत सापुताऱ्यातील पहिला दिवस. पण त्या अगोदर घेऊया इकडच्या हॉटेल आणि रूमची टूर. तर राहण्यासाठी आम्ही निवडले हॉटेल लेकव्ह्यू. इथे रेस्टॉरंट, स्पा, पूल, जिम, वायफाय सारख्या सुखसुविधा असल्या कारणाने हा एक कम्फर्टेबल स्टे ऑप्शन आहे. सापुतारा तलाव आणि बागांजवळ असल्या कारणाने हिंडण्या फिरण्यासाठी हा एक सोयीस्कर ऑप्शन आहे. राहण्यासाठी लेक फेसिंग, गार्डन फेसिंग रूम्स, स्वीट्स आणि फॅमिली रूम्स पाहायला मिळतात. आम्ही हे हॉटेल निवडले ह्याचे पहिले कारण म्हणजे हे लोकेशन सगळ्या टुरिस्ट स्पॉट्सपासून अगदी जवळ आहे. दुसरे म्हणजे गाडीसाठी असलेलं पार्किंग आणि तिसरे आणि अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे गुगलवर वाचलेले नाश्ते आणि जेवणाचे उत्तम रिव्ह्यूज. 8 ते 10:30 ब्रेकफास्ट आहे. ऐकलं मी. 11 चेकआउट. अच्छा, ती लॉकच झाली. दिस इज द रूम. इथे थोडंसं सिट आउट आहे. इथे एक रेफ्रिजरेटर आहे. व्हेरी स्पेशियस अँड क्लीन रूम. इथे एंट्रीलाच एक कबर्ड दिलं आहे. कबर्डमध्ये सेफ नाही आहे, पण कबर्ड एंट्री वेमध्येच आहे. त्यानंतर इथे आहे वॉशरूम. वॉशरूमला पायरी आहे, पण बाथरूमची साईज व्यवस्थित आहे. टॉयलेटरीज वगैरे त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. वेस्टर्न कमोड होता आणि शॉवरसाठी एक सेपरेट ग्लास पार्टिशन बनवून शॉवर एरिया केला आहे. वॉशरूम क्लीन होतं, व्यवस्थित होतं, पण इकडे वर सिलिंगच्या इकडे लिकेज आहे. म्हणजे लीक होत नव्हतं, ट्रीटमेंट झालेली आहे त्या लिकेजची, पण पेंट केलेलं नव्हतं, त्यामुळे ते खूप खराब दिसत होतं. तर हे नक्की पेंट होऊ शकतं. थोडंसं लिकेज आहे, आत्ता होत नाही आहे. तर रूम इन डिटेल बघूया. इथे पूर्ण AC कंट्रोल पॅनल दिलेला आहे. फुल लेंथ मिरर दिलेला आहे इथे. त्यानंतर TV, सेट टॉप बॉक्स, रिमोट. त्यानंतर इथे हा एक बेड आहे, गुड साईज बेड. त्यानंतर द मॅट्रेस इज ऑल्सो सॉफ्ट. ड्रॉवर्स दिलेले आहेत दोन्ही साईडला. साईड टेबल्स आहेत. इंटरकॉम फॅसिलिटी आहे. मेन्यू कार्ड प्रोव्हाइड केलेलं आहे. लॅम्प्स आहेत. क्लीन आहे रूम. त्यानंतर व्हेरी वेल मेंटेन प्रॉपर्टी. त्यानंतर इथे छोटंसं कॉफी युनिट. इथे केटल आहे आणि टी कॉफी सप्लाईज दिलेले आहेत सगळे. 1/2 लिटरच्या 2 पाण्याच्या बाटल्या दिल्यात. एक चेअर दिली आहे. ह्या चेअरमध्ये बसून कॉफी बनवू शकतो. त्यानंतर पुन्हा इथे जेवायचं असेल ना रूमच्या आतमध्ये, तर खूप कम्फर्टेबली जेवू शकता. रूम साईज तुम्ही बघा. आता मला आय डोंट नो फोनमधनं आहे कॅमेऱ्यात किती, पण भरपूर मोठी रूम आहे ही. म्हणजे बेड्स सोडून खूप जागा आहे इथे. अजिबात चिंचोळी खोली नाही आहे. आणि इथे रूममध्ये पण जेवलात तर बेडवर बसायची गरज नाही आहे, व्यवस्थित आहे. आणि इथे काय आय डोंट नो, आय थिंक हे गार्डन व्ह्यू आहे आमचं. हां, मेन हायवे गार्डन व्ह्यू आहे इथून. तर इथे काही रूम्स लेक व्ह्यूसुद्धा आहेत, त्याही तुम्ही घेऊ शकता. व्ह्यू बघाल तर ही डिरेक्ट व्ह्यू गार्डनचा आहे. आणि पलीकडे हा जो हायवे आहे त्याच्या पलीकडे इथे जे पाणी दिसतंय तो सापुतारा लेक आहे. आणि म्हणूनच हे हॉटेलचं नाव लेक व्ह्यू आहे. थोडी उंचावाची रूम घेतली डिरेक्ट लेक व्ह्यू तुम्हाला मिळू शकतो. आणि आता तयार होऊन निघालो आहोत सापुतारा एक्सप्लोर करायला. नमस्कार, मी नुपूर अँड आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सर्फर्स नुपूर सुमुख. तर आम्ही आलेलो आहोत सापुताऱ्यामध्ये आणि आज आम्ही तुम्हाला इकडची काही प्रेक्षणीय स्थळं, काही टुरिस्ट अट्रॅक्शन्स दाखवण्यासाठी घेऊन जात आहोत. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता लगेचच व्हिडिओची सुरुवात करूया. लेट्स गेट स्टार्टेड. आज आम्ही जिथे थांबलो आहे सापुताऱ्यात, ही जागा मुळातच आहे एकदम सिटी सेंटरमध्ये. तर आता मेन सिटी सेंटर म्हणजे मेन जो सापुताराचा लेक आहे त्याच्याबरोबर समोरच आम्ही राहत आहोत. त्यामुळे इथून सगळेच टुरिस्ट अट्रॅक्शन्स आपल्या एकदम जवळ आहेत. तर आम्ही आता आधी पायी थोडंसं एक्सप्लोअर करणार आहोत, मग ठरवणार आहोत गाडी नेमकी कुठे न्यायची. हा आहे तो संपूर्ण भाग. इथून आम्ही आलेलो आहोत. इथे सगळं पूर्ण खाण्याची वगैरे दुकानं आहेत. इकडेच सापुतारा लेक आणि गार्डन आहे. इथे आम्ही राहत आहोत, ते हे ठिकाण आहे. आणि
हा रस्ता इथून असा जात आहे. आम्ही थांबलेलो आहोत हॉटेल लेकव्ह्यूमध्ये. हा आहे त्याचा संपूर्ण लुक. मार्केट एरियामध्ये बुकिंग केल्याचा फायदा असा की गाडी आपल्याला हॉटेलच्या पार्किंगमध्ये ठेवूनच पुढे पायीसुद्धा काही ठिकाणं एक्सप्लोअर करता येतात. सुमुख येतोय समोरून आणि पायीच आता आम्ही बघणार होतो ती काही ठिकाणं. थँक्यू. हॉटेलचं रेस्टॉरंट इकडे. तुम्ही जर इथे राहणार नसाल तर फक्त खाण्यासाठी सुद्धा येऊ शकता. त्यांचं ट्रेडिशनल आर्ट अँड क्राफ्टचं पण एक छोटंसं शॉपी आहे. मी इथे राहिलो आहे आम्ही आणि चालत थोडंसं आल्यावर एक 200 मीटर्सवरच हा रस्ता आहे आर्टिस्ट विलेजचा. आणि आर्टिस्ट विलेज असं म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर आलं ते म्हणजे कण्हेरी मठातली सगळी स्कल्पचर्स आणि असंच काहीतरी इथे पाहायला मिळेल. हा कदाचित अपेक्षेने मी आतमध्ये गेले म्हणून हिरमोड झाला असेल. आणि हा भला मोठा असा बाबासाहेबांचा पुतळा पाहून वाटलं कदाचित आतमध्ये अजून काही पाहायला मिळेल. गाड्या इथे पुढे पण आहेत. हातालावर हा बोर्ड पाहिला, गांधर्वपूर आर्टिझन्स विलेज रेसिडेन्सी अँड ॲडव्हेंचर कॅम्प. पण आतमध्ये तसं काही चित्र पाहायला मिळालं नाही. अजून एक गोष्ट म्हणजे 31 डिसेंबर आहे म्हणून कमी आहे गर्दी किंवा म्हणून सुट्ट्या वगैरे आहेत तर तसंही काही नव्हतं इकडे. एक कारागीर इथे बसले होते, एक आर्टिस्ट होते तिथे, ते काम करत होते. पण बाकी सगळ्या भग्न मूर्त्या, अर्धवट राहिलेली कामं असंच होतं. पाहण्यासारखं असं विशेष काहीच वाटलं नाही. मॅक्सिमम गोष्टी इथे बनता येतच आहेत, त्यामुळे मला नाही वाटत इथे रिसेंटली जर कोणी व्हिजिट केलं तर त्यांना काही फार बघायला मिळेल. आपलं कोल्हापूरचं कण्हेरी मठातलं ते म्हणजे अगदीच मोठ्या स्केलवरचं आहे. पण हे आत्ता मला वाटतं काम झालं. आता तिथे काय म्हातारे गृहस्थ होते, त्यांना मी विचारायचं आहे, ते बोलले हे सगळं असं बनतंय हेच बघायचं आहे. इथे दुसरं असं काही एक्झिबिट्स वगैरे असे काही नाही. जे बनतायत ते तुम्हाला लाईव्ह बघता येईल तेच बघायचं, असं दुसरं काही नाही. असं विशेष पाहण्यासारखं आता तरी काही नाही इथे. आधी आपण जे व्हिडिओजमध्ये पॉईंट ऑफ इंटरेस्टमध्ये तर त्याच्या स्केल इथे असं बनवताना बघू शकतो. ते बनतंय तेच तुम्ही बघू शकता. अभी लॉक है. वो कब खुलेगा? कब? 4-5. अच्छा, न्यू ईयर के लिए बंद है क्या? अच्छा. उधर काम वगैरह चालू है क्या कुछ? 4-5 दिवस आता इथे एक आर्ट गॅलरी आहे त्यांची जिथे पेंटिंग्स एक्झिबिट केलेत त्यांनी, पण आता 4-5 दिवसासाठी ती बंद आहे. तर हे होतं आर्टिस्ट विलेज. आणि त्यानंतर आम्ही म्हटलं गाडीने आता आपण आसपासचा परिसर एकदा फिरून घेऊ, कारण सगळं 2-3 किलोमीटरच्या रेडियसमध्येच पाहण्याच्या ठिकाणं आहेत, तर कधी कुठे यावं हे पाहण्यासाठी म्हणून आम्ही मग गाडी घेऊन निघालो. त्यानंतर इथे एक रोपवे आहे ते बघायला आलो, तर रोपवे बंद होता. टेबल लँडवर फक्त येऊन बघून गेलो. टेबल लँडवर आपण सनसेट पाहायला येणार आहोत आणि आता ह्या रोपवेची माहिती घेऊया. आणि टेबल लँडवरनं तुम्ही जेव्हा उतरता तेव्हा उजव्या हाताला इथे एक रोपवे आहे. जर तुम्हाला इथे रोपवे करायचा असेल तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. पुष्पक रोपवे म्हणून आहे. तर ह्या रोपवेने तुम्हाला समोर असलेल्या गव्हर्नर हिलवर जाता येतं आणि पूर्ण दिवस तिथे स्पेंड करून तुम्ही संध्याकाळी रिटर्न येऊ शकता. विचारायचं तर विचार. आता हे बंद आहे सगळं आणि उन्हात आम्हाला पण इंटरेस्ट नाहीये करण्यामध्ये. रिटर्न टिकट कितना है? टिकट सिर्फ कितना है? 77 रिटर्न. कितना टाइम का ये है? सुबह एक बार जाते वक्त लेना जाने. काय बोलला? मेंटेनन्स के लिए बंद है. बरं झालं जायला, कोणतरी खाली नको पडायला. हो, मेंटेनन्स के लिए बंद आहे आणि रिटर्न तिकीट 77 रुपीज आहे. आणि तुम्ही जेव्हा सकाळची पहिली रोपवे घेऊन इथून तुम्ही त्या पॉइंटला गेलात, संध्याकाळी शेवटच्या रोपवे जेव्हा तिथून सुटते ते तोपर्यंत ते तिकीट चालतं. 77 रिटर्न तिकीट आहे रोपवेचं. आणि पुष्पक रोपवेच्या ह्या केबल कार्स अशा हवेत टांगलेल्या आम्हाला दिसल्या. आणि जर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर पॅराग्लायडिंग टेबल लँडवरून सुरू होतं, तर हेही तुम्ही इथे करू शकता. आणि गाडीतून फेरफटका मारताना आम्हाला हेही दिसलं. एक स्वामीनारायण मंदिर पण इथे आता
म्हणजे आता ह्याचं काम चालू आहे, हे नवीन बनतं आहे इथे, अजून बनलेलं नाही आहे मला वाटतं. आणि राहण्यासाठी गुगलवर जागा शोधताना सनोटेल, त्यानंतर चित्रकूट, सौसांती हे सगळे रिसॉर्ट्स ह्याच रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतात. हे छान आहे layout. आणि तिथून बाहेर पडल्यानंतर हा सापुतारा तलाव आणि त्याच्या भोवती बांधलेली गार्डन आता तुम्ही पाहत आहात. एवढा मोठा लेक मॅनमेड आहे वाटतं बघून. नाही ना, बघ ना. किती सुंदर बनवलंय ना हे, वाटतच त्यानंतर नाही ऊन man-made. खूप वाढलं म्हणून इकडे जेवून आम्ही रूमवर जाण्याचं ठरवलं. तर सापुताऱ्यातली कम्युनिटी म्हणजे डांग कम्युनिटी. डांग ही इकडची ट्रायबल कम्युनिटी आहे, आदिवासी कम्युनिटी, आणि त्यांचं डांगी जेवण खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथं आल्यावर जर डांगी जेवण मिळालं तर ते तुम्ही आवर्जून टेस्ट करा. ह्या रस्त्यावरच चित्रकूट हॉटेल लागतं आणि तिथे जाण्या अगोदर लागतं हे शुगर अँड स्पाइस रेस्टॉरंट. हे काही चांगली ऑप्शन्स आहेत खाण्यासाठीची, जी तुम्हाला दाखवली. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत चित्रकूट हिल रिसॉर्ट इथे. हे राहण्यासाठीचं सापुताऱ्यातलं अजून एक चांगलं ठिकाण आहे. त्यासोबतच ह्यांच्या गुजराती जेवणाची ॲड अक्षरशः सापुताऱ्याच्या 10 किलोमीटर आधीपासून आम्ही पाहिली होती. गुजराती थाळी ह्यांची प्रसिद्ध आहे म्हणून आम्ही ते खाण्यासाठी इथे आलो, गुजराती जेवण जेवण्यासाठी. सो लेट्स सी इथूनचा अनुभव कसा होता. इथे व्ह्यू खूप सुंदर होता. हा आहे सापुतारा तलाव आणि हे सगळं ओपन असल्या कारणाने इथे बरीच थंडीसुद्धा वाजत होती. छान आहे ना, तुला व्ह्यू बघ मागे, म्हणजे मला व्ह्यू चांगला. चित्रकूट हिल रिसॉर्टच्या जेवणाचा मेन्यू, आणि ही खूप वर्थ ट्राईंग आहे थाळी, पण थाळी पूर्ण संपवू शकत नाही. आणि दुसरं मी काही एक घेतलं फुल राईस वगैरे, तर तो एकटी खाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही आता सेव टमाटर की सब्जी आणि ज्वारी का रोटला आणि भाजी का रोटला भात खाणं नकोच. आणि खाण्याच्या काही रेस्ट्रिक्शन्समुळे संपूर्ण थाळी मला खाता येणार नव्हती, म्हणून आम्ही थाळी स्किप केली. पण आम्ही इतर टेबल्सवर पाहिली, ती थाळी अतिशय उत्तम दिसत होती. नक्की ट्राय करा. तर आम्ही ऑर्डर केलेली सेव टमाटर सब्जी, जी हलकी गोडूस होती, त्यासोबतच बाजरे का रोटला आणि ज्वारीचा रोटला. अर्थातच ह्या जाडसर मऊ अशा बाजरी आणि ज्वारीच्या छोट्या छोट्या भाकऱ्या भरपूर तूप लावून आलेल्या होत्या. सुमुखने गोवा रोटला घेतला आहे. आय एम हॅव्हिंग भाजी का रोटला. सोबत ज्वारीची खिचिया म्हणजे ज्वारीचा पापड आणि कढी खिचडी गुजराती स्टाईल. ही मध्ये फुल लटपट आहे. कढी गोडूस जशी गुजराती कढी असते तशीच होती आणि जेवण अतिशय सुंदर होतं. हे आहे टोटल बिल 630 रुपीज. आवर्जून थाळी खावा. थाळीचं खूपच सुंदर मेन्यू आहे. हा आहे अनलिमिटेड गुजराती थाळीचा मेन्यू आणि हा रोज चेंज होतो. त्यासोबतच इथे पंजाबी थाळीसुद्धा मिळते. जो सिटीचा मेन भाग आहे ना, तो अगदी लहानसा आहे. आणि तिथे तुम्ही आलात तर तिथे जी मेन रिसॉर्ट्स आहेत, तिथे त्यांची जी रेस्टॉरंट्स आहेत ती इथे प्रसिद्ध आहेत जेवणासाठी. अदरवाईज तुम्हाला असे छोटे छोटे स्टॉल्स आणि ह्यात तलावाभोवती वगैरे खायला मिळेल. पण अशी गुड क्वालिटी फूड मिळणारी रेस्टॉरंट्स जी आहेत ती ह्या रिसॉर्ट्सच्या आतमध्ये आहेत. तुम्ही राहत असाल एका ठिकाणी तरी तुम्ही खाण्यासाठी दुसरीकडे येऊ शकता. आम्ही राहिलो नाही हो तिथे, पण हाही परिसर वगैरे खूप छान आहे यांचा, छान मेंटेन केलं आहे. जेवण कसं होतं? जेवण छान होतं. कसा काय फीडबॅक तुमचा राहील? एकतर आमचे डायटरी इन्स्ट्रक्शन्स सगळे फॉलो करून त्यांनी आम्हाला जेवण सर्व केलं, त्यामुळे पहिले तर आम्ही त्यावर खुश झालो. त्यानंतर सेकंड पार्ट ऑफ द मील आम्ही काहीच इन्स्ट्रक्शन्स दिल्या नाहीत, जेणेकरून त्यांची रिअल टेस्ट काय आहे ते कळायसाठी. तर आम्ही मागवलेलं गुजराती कढी खिचडी सेकंड, आधी मागवलेलं सेव टमाटा, आधी सेव टमाटर मागवलेलं, आणि सेकंड याच्यामध्ये मागवलेलं गुजराती कढी खिचडी. आणि खिचडी आणि कढी छान होती खूप. खिचडी ॲज युजल जशी खिचडी पाहिजे, ब्लँड एकदम, लहान मुलांना देता येईल अशी. त्यामुळे जेवण अतिशय आणि असं वरती तुपाची धार होती अख्खी खिचडीच्या. आणि मला आणि नुपूर तुला पण मला वाटतं हेच वाटलं ना, कढी छोटी आहे वाटीमध्ये वगैरे येईल, तर तसं नव्हतं. ज्या कढाईमध्ये खिचडी होती तेवढ्याच कढाईमध्ये कढी पण आलेली.
त्यामुळे ते बघून आनंद वाटला की क्वांटिटी चांगली मिळाली आहे. आणि कढी वॉज ॲक्च्युली रेलिशिंग होती ती टेस्टला, खूप छान होती. एन्जॉय केला आम्ही फूड आणि एवढं खाऊनसुद्धा असं छातीवर आलं नाही. त्यामुळे अतिशय लाईट ऑन टमी आणि व्यवस्थित टेस्टी पण होतं. राईट. आणि मी तर म्हणेन तिथे थाळीचा वास इतका सुंदर येत होता आणि एवढे आयटम्स होते आणि खूप सुंदर. आम्ही थाळीच आधी घेणार होतो पण मला एवढं गेलं नसतं आणि सुमुखने एकट्याने ती घेतली असती, पण मग मी जो दुसरं काही घेतलं असतं ते अख्खं पुन्हा सगळं मला गेलं नसतं, त्यामुळे अवॉइड केली. पण फूड वॉज रिअली गुड. वी रेकमेंड दिस प्लेस फॉर फूड. जेवण झाल्यावर रूमवर जाऊन थोडी रेस्ट घेऊन मग आम्ही पुन्हा संध्याकाळी पायी निघालो सापुतारा लेक एक्सप्लोर कुठे करण्यासाठी. निघालायस? सापुतारा लेक. सकाळपासून काय काय पाहिलंस? म्युझियम, बंद बिझनेसेस बघितले, विलेज आर्टिस्ट काहीच नाही आहे त्याच्यापेक्षा. आपल्या आर्टिस्ट विलेज ह्यांचं पाहण्यापेक्षा आपलं कोल्हापूरचं खूप बेटर आहे. कणेरी मठाचं. अजून काय बंद होतं? आपण गेलो आणि हां हे पण बंद होतं ना, रोपवे. पुष्पक रोपवे बंद फॉर मेंटेनन्स पर्पज. असं सगळं आहे. फिरू शकता. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सापुतारा हे गुजरातमधील एकमेव हिल स्टेशन आणि इथे असलेला हा सापुतारा तलाव गुजरातमधील डांग जिल्ह्यात वसलेले एक मानवनिर्मित तलाव आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेवर डांग जिल्ह्यात सुमारे 1000 मीटर उंचीवर असलेलं सापुतारा थंड हवामान, घनदाट हिरवळ, फॉगी हिल टॉप्स म्हणजेच धुक्कट टेकड्या आणि मनमोहक खोऱ्यांसाठी, अर्थातच सुंदर अशा व्हॅलीजसाठी प्रसिद्ध आहे. निसर्गाच्या सानिध्यातील सापुतारा हे एक शांत आश्रयस्थान आहे. सापुतारा म्हणजे सापांची जमीन. स्थानिक रहिवासी, मुख्यतः इकडचे आदिवासी रहिवासी, होळी दरम्यान सापांची पूजा करतात. पाहून अजिबात वाटत नाही की हा तलाव मानव निर्मित आहे, पण हो, हा मानव निर्मित असून पर्यटकांना इथे बोटिंगचा आनंद घेता येतो. बोटिंग करताना सभोवताली दिसणारी हिरवळ मन मोहून टाकणारी आहे. तलावाच्या आसपास लहान मुलांना खेळण्यासाठी अनेक पर्याय आणि पार्क सुद्धा आहेत. थोडंसं प्लॅन्ड व्हर्जन ऑफ लोणावळ्याचा जो आपला खंडाळ्याचा तलाव आहे ना, तसा आहे हा. मोठे आहेत गेम, फ्रूट्स आहेत. हा तलावाच्या बाजूनी जी सगळी आहे ही सापुतारा लेक व्ह्यू गार्डन आहे. गुड. आणि जसं आपल्या इथे लोणावळ्याला मक्याची भजी, मॅगी वगैरे मिळतं, तसंच इथे सुद्धा मिळतं. जे एक हिल स्टेशनचे जे टिपिकल आयटम्स असतात तसे. आणि जी सगळी राहण्याची छान छान हॉटेल्स आहेत ना, ती अशी सगळी या तलावाला सराउंडिंग आहेत. तर तिथे हे सनोटेल म्हणून हॉटेल आहे, इकडे ते सौसांती, इथे आहे सम लॉड्ज इन, इथे आम्ही जिथे राहतो ते आहे लेक व्ह्यू. तर अशी सगळी चांगले स्टे जे आहे त्याच्या भोवती आहेत. त्यामुळे तुम्ही जर तिथे राहिला, ह्या व्ह्यू लेकला येणं तुम्हाला सोपं आहे. हो, मी तेच म्हणलं. हा नाही, तो नव्हता दिसला. बोटिंगच्या इथे आपण आता आलेलो आहोत आणि हे आहेत चार्जेस. इथे हिंदीत लिहिले का? इथे पण आहे. रोविंग बोट प्रति व्यक्ती 80, लाईफ जॅकेट 20, 100 लाईफ जॅकेट. पेडल बोट घेतली तर मिनिमम 480 रुपीज पर पर्सन त्याचे चार्जेस आहेत.
आणि ती मिनिमम 4 सीटर असणार आहे. 2 सीटर पेडल बोट्स इथे नाही आहेत. रोविंग बोटचं 100 रुपीज चार्जेस आहेत, 80 रुपीज तिकीट अँड 20 रुपीज जॅकेट. तर आम्ही आता जस्ट एक थोडंसं ती तलावात त्या आत जायचं एक निमित्त म्हणून नॉर्मल रोविंग बोट घेतो. रोबोट है याद है बाडू जवा दे थँक्यू. तर ही रोबोटसाठीची एंट्री आहे, ही पेडल बोटसाठीची एंट्री आहे. आणि पॅडलिंग करायचं असेल तर मिनिमम 4 पीपल यू नीड. आणि आम्ही 4 नाही आहोत त्यामुळे आम्ही इथे नाही घेतलेला. रेडी? पुष्पक रोपवे अडकूनच आहेत तिथे. आणि भरपूर भरून ह्या बोट्स रोबोट्स जात होत्या, पण आम्ही फक्त 2 कपल्सच थांबलो होतो राहिलेलो. तर त्यांनी आमच्यासाठी ही मोठी बोट फक्त 4घांसाठी घेतली. जर हे आम्हाला अगोदर भेटले असते तर आम्ही ह्यांनाच पॅडलिंगसाठी विचारलं असतं. पण एक गोष्ट सांगू का, सुट्टीवर असताना ना स्वतः काही कष्ट करावेसे वाटत नाहीत. म्हणजे जेवढे दिवस बाहेर असतो, जशी किचन आपल्यापासून लांब असते ना, अगदी तसं हातपायसुद्धा हलवावेसे वाटत नाहीत. त्यामुळे ही रोबोट राईड मस्त निवांत बसून निसर्ग न्याहाळत करणंसुद्धा एक मजा आहे. कुठला तरी एक पॉईंट आपला चालू समथिंग न्यू इन 2026. 3 दिन के लिए बंद बोला है, तो कब शुरू होगा वो? 1 तारीख से बोल रहे थे. एक मतलब कल से शुरू होगा बोल. बंद कब से है? और 1 साल हो गया उसको. वो ये पुष्पक रोपवे 1 साल से बंद है. ओ हम गए थे वहाँ, उन्होंने बोला 2-3 दिन के लिए बंद है बोले. 1 साल हो गया. अरे फिर से पूछने को आएगा नहीं कोई करके 2-3 दिन. काही व्ह्यू एन्जॉय करतो. गार्डन आहे ना, घेऊया. हम्पीची आठवण आली कोरॅकल राईडची. हेच टायमिंग होतं, सेम टायमिंग होतं. थोडा उशीर होता, पण सनसेट बघितलेला कोरॅकलमध्ये. मंद गतीवर चालणारी ही नाव आणि पाण्याचा आवाज, वाऱ्याचा सुळसुळाट, हा सगळा अनुभव पुन्हा हम्पीच्या कोरॅकल राईडमध्ये आम्हाला घेऊन गेला. आणि हम्पीच्या कोरॅकल राईडचा व्हिडिओ चॅनलवर आहे, तो नक्की बघा. खूप अविस्मरणीय अनुभव होता तो सुद्धा. आणि सनसेट तलावामधून पण दिसतो. तुम्ही जर सनसेट पॉईंटवर गेला तर तिथे पण दिसतो आणि टेबल लँडवरून पण दिसतो. तिन्ही ठिकाणावरनं तुम्ही सनसेट पाहू शकता. टेबल लँडवरनं इथे पॅराग्लायडिंग चाललं आहे, तर तेही पाहू शकता. असेल तर 6:30 वाजेपर्यंत तिकीट देतात आणि 7 वाजता बंद होतं हे बोटिंग. जर तुम्हाला यायचं असेल तर ही अशी मस्त 100 रुपीजमध्ये तुम्हाला छान अशी मोठी राऊंड घेऊन, फुल एवढी राऊंड घेऊन आणून देतात. खूप छान अनुभव, मस्त, रेकमेंडेड. छान होतं, सुकून, शांत आणि एन्जॉयबल, प्लेझंट. त्यामुळे रेकमेंडेड. ती 20 मिनिट्ससुद्धा जी इकडे आहेत ती अगदी मन शांत होऊन जातं असं वाटतं. आणि काही करायचं नाही, नुसतं बसायचं. हो, ज्या बोटमध्ये 8-8, 9-9 लोक असतात, पॅसेंजर्स असतात, त्याच्यामध्ये फक्त 4 जण होते. आणि आमच्या 4 जणांकरता फक्त स्पेशली त्यांनी ती रोबोट अख्ख्या लेकमध्ये फिरवली. आणि घाई बी काही नाही, 15-20 मिनिटाची राईड झाली, छान झाली. हँडीक्राफ्ट आयटम आहेत सगळे, लाकडी, कॉटन कॅन्डी इन डिफरंट colors. Those who like can have.
मला ना कधी लहानपणी आवडली ना, मोठं झालं तर प्रश्नच नाही. तुला आवडायची? बुड्डी के बाल. आता ही तलावाच्या शेजारून केलेली लेकव्ह्यू गार्डन, तिथे आपण एक फेरफटका मारतोय. छान आहे हा, संध्याकाळी वेळ काढायला व्हेरी प्लेझंट. आता इथे खाली उतरू. आणि बसायला पण छान असे गझिबोज वगैरे केलेत त्यांनी, त्यामुळे तुम्ही फॅमिली फ्रेंड्सच्या ग्रुपबरोबर जरी आलात ना तरी खूप छान आहे. इथे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की सनसेट टाईमला या इकडे. खूप छान वाटतं सनसेटच्या वेळेला. तुला काय वाटतं? हो, मेन म्हणजे आज आपण आलो तेव्हा गर्दी नाहीये. मे बी त्यामुळे पण खूप प्लेझंट वाटत असेल, कारण शोर शराबा नाहीये, रिकाम आहे, अक्षरशः रिकाम आहे. आम्ही 31st निघतोय, मग कळल्यावरती घरचे बरेच जण म्हणाले 31st को सभी बाहेर जाते, तुम लोग क्यों निकल रहे हो आज. पण आम्ही दरवर्षी असंच एखादं लोकेशन शोधतो जिथे गर्दी नसेल असं होप करून आम्ही निघतो. आणि लकीली हे बघा पूर्ण मोकळं आहे आज. आणि आम्ही जो वल्लवणारा होता आमचा बोट, तो सुद्धा म्हणाला की आज भीड़ नहीं है, कल तक 25 डिसेंबर 25 तारीख से लेके कल तक बहुत भीड़ थी यहाँ पे. त्यामुळे आपलं टायमिंग एकदम परफेक्ट मॅच झालंय आपल्या लायकिंगसाठी. गर्दी नको, गडबड नको, chaos नको. 4 पॉइंट पैकी एकच पॉइंट पाहिला तरी चालेल, पण निवांतपणा पण पाहिजे. इट शुड डू जस्टिस टू द ट्रिप आणि जस्टिस टू वॉट एव्हर एफर्ट्स दॅट आर बीइंग टेकन टू फुलफिल दिस ट्रिप. आणि त्याच्या मागचा उद्देश चांगले व्हिडिओज बनवणं, चांगल्या मेमरीज बनवणं आणि आपल्या सबस्क्रायबर्सना नवीन ठिकाणी आपल्यासोबत आपल्या नजरेने फिरवून दाखवणं. ॲब्सोल्युटली. आणि तो निवांतपणा जो असतो ना, त्याच्यानेच आपण ॲक्च्युली रिफ्रेश आणि रिज्युवेनेट होतो. त्यामुळे तो शांतपणा, निवांतपणा अनुभवता आला पाहिजे आपल्याला मेन आपल्या ट्रिपमधनं. आणि हिंडून फिरून झाल्यानंतर इकडच्या ह्या स्टॉल्सवर तुम्ही निरनिराळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. तर हे ठिकाण आठवड्याचे 7ही दिवस ऑपरेशनल आहे. सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत. बोटिंगचं टायमिंग आहे संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत. आणि आता वेळ झालेली आहे सूर्यास्ताची, त्यामुळे 2025चा शेवटचा सनसेट पाहण्यासाठी आता आम्ही निघालोय. हेडिंग टुवर्ड्स द टेबल लँड. इथे एक सनसेट पॉईंटसुद्धा आहे, पण ते म्हणतात की सनसेट पॉईंटपर्यंत गाडी जात नाही. 1 किलोमीटर तुम्हाला त्या पॉईंटकडे चालत जावं लागतं. तर त्या लोकल्स जेव्हा 1 किलोमीटर सांगतात ना, तेव्हा हा आमचा जुना अनुभव आहे. इट इज डेफिनेटली मोर दॅन 1 किलोमीटर. त्यामुळे आम्ही ठरवलं की टेबल लँडवरनं बघावा सनसेट. सनसेट पाहण्यासाठी 3 ठिकाणं इथे आहेत. तुम्ही टेबल लँडवरनं सनसेट पाहू शकता. त्यानंतर तुम्ही सनसेट पाहू शकता बोटिंग करत करत सुद्धा ह्याच्यामधनं, आपल्या सापुतारा तलावामधनं, सापुतारा लेकमधनं. आणि तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे ओरिजिनल सनसेट पॉईंट. आलेलो आहोत टेबल पॉईंटवरती, टेबल लँडवरती सूर्यास्त पाहण्यासाठी 2025चा शेवटचा सनसेट पाहण्या. सूर्यास्त पाहण्यासाठी आता इथे गर्दी झालेली आहे बऱ्याच लोकांची. आणि सगळ्यात कमालीची गोष्ट म्हणजे इथे सूर्यास्ताची त्या दिवशी जी वेळ होती त्यापेक्षा 10 मिनिटं अगोदरच झाला. नशिबाने आम्ही आधी पोहोचलेलो होतो आणि आम्ही मोबाईल स्टँडला वगैरे अरेंज करून थांबलो होतो. आणि आता फक्त तुम्ही हा सुंदर नजारा बघा. कॅप्चरिंग द लास्ट सनसेट ऑफ 2025. गरमागरम चहा आणि हा व्ह्यू एकदम हिल स्टेशन वाईब येतोय. परफेक्टली. ॲक्च्युली राईट आय स्टार्टेड गेटिंग कोल्डर. आणि बॉगी तर मगाशी आपण बघितलं सनसेटमध्ये, पण स्टील एन्जॉयबल वातावरण आहे. आणि टेक्निकली वाटतंय आता आपण आहोत पुण्यापेक्षा खूप गार आहे. ॲक्च्युली आणि खूप थंडी वाजते. जर द मोमेंट सनसेट झाला ना, तर मोमेंट सनसेट झाला त्या क्षणापासून असं झालेलं आहे. टेम्परेचर चेक करूया आपण.
भजी मस्त झकास आहे, सॉस पण दिलाय आणि हे 3-4 प्रकारच्या चटण्या पण दिल्यात. मस्त आहे, 100 रुपीजला वर्थ आहे. आणि इथे आल्यावर हे मेथी पकोडे और मेथी भजी ही मस्ट आहे. सूर्य तोच, आपणही तेच, तरीसुद्धा हा सूर्यास्त वेगळा. चहा तोच, भजी तीच, तरीसुद्धा या हवेत दरवळणारा त्याचा सुगंध वेगळा. देणारी माणसं वेगळी, भाषा वेगळी, सगळं तेच तेच तरीसुद्धा डिफरंट. जागा आणि माणसं बदलली ना की सगळे अनुभव वेगळे येतात, हे मात्र नक्की. ही पूर्ण रौनक आहे इकडची टेबल लँडवरची. आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पण काय काय आहे. तुमच्याकडे लहान मुलं असतील तर ती इथे एन्जॉय करू शकतील. चकमक चकमक बाईक पण आहे तिथे खेळायला. हे सगळं एन्जॉय करू शकतात लहान मुलं. ह्या बाईकला काय म्हणतात? ऍक्च्युअल रस्त्यावर फिरणारी बाईक येते. मग ते इथे काय करणार? होंडा नेव्ही म्हणून एक मॉडेल होतं, हां, त्याला त्यांनी थोडासा मॉडिफाय करून आवाज वगैरे येईल असं सायलेन्सर लावलेला आहे. आणि बाकी काय असं हे पण ते नाहीये. काय करणार त्याच्यावरनं? काही नाही, फिरवणार? आपल्याला फिरवायला देणार. अच्छा. मी त्याला बोलली चकमक बाईक. ओके, अंधार पण झाला आता. आपण जाऊया आपल्या रूमकडे. आणि आमच्या हॉटेलवर पण आता न्यू इयरचं काहीतरी आहे सेलिब्रेशन, सो लेट्स गो अँड चेक दॅट आउट. आणि हे जे मगाशी तुम्हाला आम्ही जेव्हा ऐकवलं होतं, तो माणूस म्हणलेला 2-3 दिवसांसाठी बंद आहे हे मेंटेनन्ससाठी पुष्पक रोपवे. पण आम्हाला बोटमध्ये बसलेल्या माणसाने सांगितलं की हे गेले 1 वर्ष हे बंद आहे म्हणून. आणि उद्या सुरू होणार आहे 1 जानेवारीला. आणि रात्रीच्या वेळेला तर खूपच सुंदर नजारा आहे. गार्डन आहे, ही लेक गार्डन. आणि मी मगाशी जी आतनं दाखवली ती वेगळी गार्डन होती. ही बाहेर अजून एक वेगळी गार्डन आहे. एक अर्धा किलोमीटर एवढा त्याचा एक एरिया असेल, तर तिथे तुम्ही येऊ शकता. आणि आता खूप छान लाइटिंग वगैरे केलं आहे, त्यामुळे अतिशय सुंदर वाटतोय हा परिसर. व्हेरी ब्युटिफुल. तर लेकचा संध्याकाळचा व्ह्यू झालेला असला आत्ता त्याला, तरी पण व्ह्यू खूप सुंदर आहे. आत्ता रेलचेल आहे, ही खाऊगल्ली आहे पूर्ण तलावाच्या समोर, त्यामुळे तुम्ही खाण्यासाठी भरपूर ऑप्शन्स आहेत इथे. पण आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या हॉटेलमध्ये. तुम्ही जर या ठिकाणी ट्रेन, फ्लाईट म्हणजेच पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून आलात तर इथल्या इथे फिरायला तुम्हाला रेंटवरती स्कूटीजसुद्धा अगदी सहज अवेलेबल आहेत. त्याप्रमाणेच मोठ्या ग्रुप्ससाठी प्रायव्हेट टॅक्सीज आणि जीप्ससुद्धा उपलब्ध आहेत. तुम्हाला दाखवते आता. छोटासा पूल आहे, छान आहे. ह्यांचा पूल एरिया. आणि 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी या हॉटेलवर हे DJ नाईटचे अरेंजमेंट्स आहेत. बुफे डिनर होता, त्याची नोंदणीसुद्धा इथे चालू होती. इथे खूप छान अरेंजमेंट्स केल्यात त्यांनी. सुमुखने आत्ता त्या बघितल्या. यायचं की नाही ठरवण्यासाठी आम्ही जस्ट बघायला आलेलो. बाहेर आल्यावर सुमुखला विचारलं मी की काय करूया, येऊया का इथे, छान DJ वगैरे आहे, रात्री 31st पार्टी करूया. काय एक्सप्रेशन दिलंस तू? का एवढं बेकार आहे? हां, वाय बेकार नाहीये, माहिती नाही, समोर वाईब नाही आली तुला? अरे आपल्याला अजून वरती जायचं. आपलं पुणा मुंबई साईडचं नाईट लाईफ आणि तिकडचे पार्टीचे वाईब्स एवढे डिफरंट आहेत ना की बाहेरच्या ठिकाणी कधी कधी इतकं नाही खास वाटत. त्यामुळे एवढं वर्थ वाटलं नाही आम्हाला तिथे पैसे घालवणंसुद्धा. आणि फार पार्टी पर्सन आम्ही पण नाहीच होत, त्यामुळे मग आम्ही ते स्किप केलं. आणि हॉटेल रूमवरच हे आहे आमचं 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन. खूप हिंडल्या फिरल्याने खूप भूक लागलेली आणि दिस इज आवर फूड. मध्ये फ्रेश लाईम सोडे 3 तरी लागतात मिनिमम. चायनीज कॉम्बो आणि दिस इज सुमुक्स पिझ्झा. लेट्स सी. ओ माय गॉड, दिस इज रिअली गुड. युरोपियन स्टाईल मार्गरेटा ऑर्डर केलेला पिझ्झा. दिस इज अ 9-inch पिझ्झा. थोडा छान बनवला आहे. आणि ही अशी आहे आमची 31st. आम्ही काय खाली वगैरे गेलेलो नाही आहोत, आम्ही लवकर झोपणार, कारण उद्या आम्हाला
सनराईज बघायचा आहे. इतकं चांगलं आहे. पार्टीला गेला नाहीस? अरे ही आपली पार्टी इथे. आणि तू खूप एक्सायटेड होतास ना पार्टीसाठी खालच्या डीजे बरोबर. हे आहे चायनीज कॉम्बो. ह्याच्यामध्ये आहेत हे चिकन लॉलीपॉप, चिकन मंचुरियन अँड फ्राईड राईस. जोक येतो. दिस इज व्हेज लॉलीपॉप, व्हेज मंचुरियन. हे सगळे प्युअर रेस्टॉरंट, सगळी प्युअर व्हेज आहेत. इथे चिकन वगैरे नाही आणि असे ढाबा स्टाईल जे हॉटेल्स आहेत किंवा असे स्टॉल्स वगैरे जे आहेत तिकडे आहे चिकन वगैरे नॉनव्हेजमध्ये. ते आत्ता मी खाऊ नाही शकत, त्यामुळे वी हॅव ऑर्डर्ड दिस. आणि हे प्युअर व्हेज आहे आणि आज 31ला आम्ही मस्त व्हेज खाणार आहोत. अजून एक गोष्ट म्हणजे आज एकादशीसुद्धा आहे, त्यामुळे इट्स ओके. आणि 31 डिसेंबरला युजली फूड कस्टमायझेशन्स कुठे करून मिळत नाहीत, पण ह्यांनी बरंच कस्टमायझेशन्स फॉलो करून हे जेवण बनवलं होतं, विच वॉज रिअली नाईस. व्हेज लॉलीपॉप आहे आणि हा ना माझ्या कॉलेजच्या मागे मिळायचा एका बेकरीमध्ये. तो असा मसाल्यात नसायचा लटपटलेला, बट इट यूज टू बी अ ड्राय लॉलीपॉप. आणि हा तसाच आहे अगदी, म्हणजे मंचुरियन आणि असं थोडं मिक्स लाईक मंचुरियन. हा खाताना तुला कोणाची आठवण आली? काय हा खाताना तुला कोणाची आठवण आली? हे खाताना मला कोणाची आठवण आली? कोंबडीची नाही. हे खाताना मला आठवण आली आहे माझ्या कॉलेजच्या मागच्या बेकरीची, जिथे मिळायचं. फ्लेक्स सुट्टे आलेत ना. कसं आहे? It tastes exactly how the margarita pizza should be. Cheese, tomato, बस. हां. फ्राईड राईस मी त्यांना सांगितलं होतं एकदम नॉन स्पायसी, नो ग्रीन चिलीज, एकदम लेस पेपर किंवा नो ब्लॅक पेपर, तर तसाच बनवला आहे त्यांनी. नाईस फ्राईड राईस. आणि मंचुरियन जे आहे ते पण छान आहे. आवडलं? आय लाईक इट. अँड मेन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, मी खाऊ शकते हे कारण तिखट नाही. व्हेरी गुड. एन्जॉय युअर न्यू इयर बॅश. थँक्यू. आणि गुगलच्या रिव्ह्यूजनुसार सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे फूड टेस्ट आणि क्वालिटी इकडची खरंच खूप छान होती. त्यामुळे जेवण झाल्यानंतर सुद्धा अजून काही मागवावं ह्या इच्छेने सुमुखने इथं सँडविच मागवलं, जे पाहून मला अगदी मॅप्रो गार्डनच्या सँडविचची आठवण झाली. आणि दुसरं म्हणजे निगडीतलं जुनं बासू हॉटेल. अमेझिंग. हा बघू, चांगलं दिसतंय तसं. अरे मला वासूची आठवण आली. फ्रेंच फ्राईज. सुमुख मग पोट नाही भरलंय, मला भूक लागली आहे. आणि मला वाटतं जगातली जर सगळ्यात अनहेल्दी पण सगळ्यात टेस्टी काही गोष्ट असेल तर ती म्हणजे फ्रेंच फ्राईज आहे. हे आलेलं आहे सुमुखचं सँडविच. आणि चटणी बघू तुझं. डबल डेकर सँडविच. काय आहे हे? व्हेज ग्रिल डबल डेकर सँडविच. बरं, तुझ्यासाठी पार्टी फूड म्हणजे पाव आहे ना. सँडविच, पिझ्झा. न्यू इयर. सो हे नॉनव्हेज नाही मला तरी चालेल. आय एम फिक्स्ड. युअर फिक्स्ड. कोण आपली ती सुपर वुमन ना. आणि मला बाबा चायनीज लागतं. आणि फ्राईज ना. आणि फ्राईड काय पण आवडतं मला. नगेट्स, फ्राईज, सुंदर. काय काय घातलेलं आहे. आणि बटाटा असा स्लाइस केलेला नाही. हा उकडलेला बटाटा असा मॅश केलं. मॅश पण नाही, हातात नुसता असा कुस्करलाय आणि तो असं गुठळ्या असे ते. तुला आवडतं जसं क्रूड वे म्हणून. हो. जेमी ऑलिव्हर वे. येस. टोमॅटो, त्याच्यानंतर गाजर पण आहे. जुलियन्स आहेत गाजरचे. काकडी, कोबी, कांदा, सगळे व्हेजीज आहेत. सगळे व्हेजीज आहेत. छान. चीज आहे आतमध्ये. आणि भरमसाठ चीज नाही हा, बेताचं चीज आहे. आणि ग्रीन चटणी. नाईस. माझा न्यू इयर सॉरी, सेट. न्यू इयर सेट आहे. मला एक गोष्ट नाही कळली रे, ते आपण जे काय मागवतो त्याच्यावर अशा 3-3, 4-4 प्लेट्स का देतात प्रत्येकाच्यावर? त्यांना असं वाटतंय का की या रूममध्ये 3-4 माणसं? अन्नच एवढा मागवला आपण. ऍक्च्युली एवढा अन्न नाही आहे. खूप झालं. आय थिंक दिस वॉज एक पिझ्झा आणि एक पोर्शन ऑफ चायनीज कॉम्बो होतं. इज इनफ फॉर 2 people. हे ओव्हर इटिंग आहे ॲक्च्युली. सो वी आर बेसिकली बिग टाईम फूडीज. तुमच्या लक्षात आलंच असेल. ही क्लिप ठेवावी की नाही मला कळत नव्हतं, पण शेवट थोडा फनी असावा म्हणून मी ह्या क्लिप्स ठेवल्या. आय होप तुम्हाला हे सँडविचचं विश्लेषण ऐकताना कंटाळा नसेल आला.
पण हो, खाण्याबद्दल आणि खाण्याविषयी आम्ही तासनतास चर्चा करू शकतो. नाही जाते ना आता, चौकशी मी बोललेलं की नाही, पण एवढं नको मागवू. ते प्लेट बघ किती लोकांचं देत आहेत आपल्याला. 2 माणसं एवढं खातील, 2 लोक खातील, त्यांनाच वाटलं नसेल. कशाला मागवलं असं उगाच एक्स्ट्रा. मी बोलत आहे सिम्पल मागव. हे डबल डेकर 3-3 स्लाइस, एवढं जम्बो तो सँडविच ब्रेड. हां, आता हे कुठे आपण ठेवू शकतो? हे ठेवलं, हे करून ठेवायचं परत आणि काय उद्या गारगोटं खायचं. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. हा होता आपला आजचा व्हिडिओ आणि हा सापुताऱ्यातील पहिला दिवस आमच्यासोबत तुम्ही सुद्धा एन्जॉय केला असेल अशी अपेक्षा करते. पुढचा दिवस म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला दिवस आपण करणार आहोत सनराईज पाहून, आणि त्यानंतर एका अतिशय सुंदर प्रॉपर्टीवर आम्ही जाणार आहोत जास्त साईटसीइंग न करता, आणि ती प्रॉपर्टी आपण मस्तपैकी एक्सप्लोअर करणार आहोत. तुम्ही जर इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करत असाल तर तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल मी कोणत्या प्रॉपर्टीबद्दल बोलते. आणि सोबतच सापुताऱ्यातली 2 खूप सुंदर मंदिरं आहेत ती सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे पुढचा भाग पाहायला अजिबात विसरू नका. हा भाग इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. थँक्स फॉर वॉचिंग धिस वन अँड सी यू सून इन आवर नेक्स्ट. आणि हो, हा व्हिडिओ लाईक करा आणि प्लीज हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपव, चल, नसेल जात तर रॅप करून टाकते.